प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग जरा उशिरा येणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा भाग आता पहिल्यांदा देतीये. घरोघरी मध्ये आपण बघतायत की ऋषिकेश जानकीशी अजूनही बोलायला तयार नाहीये. ऋषिकेश तोंड हातपाय धुवून येतो आणि रात्री झोपताना जानकीच्या बाजूला न झोपता एका साईडला चटई घेऊन झोपून जातो. जानकीच्या सगळं लक्षात येत आहे. ती विचारत असते त्याला, काय करताय असं ऋषिकेश. पण ऋषिकेश काही जानकीशी बोलतच नाहीये. ऋषिकेश खूप हर्ट झालाय जानकीने केलेल्या प्रकारामुळे. जानकी आता खूप दुःखी आहे कारण ऋषिकेश तिच्याशी एकही शब्द बोलत नाहीये. जानकी आता एका बाजूला पडते तेव्हा ओवी जागीच असते. ओवी आईला म्हणते, तिच्या आई, अगं काय झालं, बाबा तुझ्याशी बोलत नाहीये ना, बाबा तुझ्यावर नाराज आहेत का. जानकी आता तिची कूस बाजूला करते ओवीकडे आणि म्हणते, नाही रे बाळा, असं काही नाहीये. का ग राजा, तुला का असं वाटलं. ओवी म्हणते, आई मी एवढी पण लहान नाहीये, मला कळतं सगळं, बाबा तुझ्यावर रागवलेत ना. जानकी आता दुःखी झालेली असते पण आता ती उठून बसते आणि ओवी सुद्धा उठून बसते आणि म्हणते, आई आता हे भांडण तुला मिटवावं लागेल. आता जानकी म्हणते, हो रे राजा, मी करेल भांडण सॉर्ट, पण कसं करू ते कळत नाहीये. यावेळेला ना जरा तुझे बाबा दुखावले गेलेत ग. ओवी म्हणते, आई तू हे भांडण मिटवशील, तू उद्या सकाळी उठ आणि बाबांना समजव, ते ऐकतील तुझं. ओवी किती गोड आहे ना. आता पुढे म्हणते की तू प्लीज काहीही कर, हे भांडण सॉर्ट कर, कारण उद्या तुझ्या स्पर्धेची फेरी आहे ना, तुम्ही भांडलात तर कसं होईल. जानकी म्हणते, हो बेटा, तू स्पर्धेची काळजी करू नकोस, मी बोलेन बाबाशी, तू झोप आता. असं म्हणून जानकीने समजवलं ओवीला आणि झोपवलं. आता जानकी बिचारी टेन्शन मध्ये, कसं व्हाव पुढे, काय व्हाव. पण आता इकडे बघा, रणदिवेच्या घरामध्ये काल मोठा तमाशा झाला होता. या सारंगने आज सगळंच एक्सपोज केलंय, पण सारंग किती उलट्या डोक्याने विचार करतोय बघा ना. आता सारंग त्याच्या आईला म्हणतोय, त्या सावत्र मुलाला वाचवण्यासाठी तू या सख्ख्या मुलावर हात उचललास ना आई. आता सुमित्राबाई ओरडून म्हणतात, सारंग 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 काय आई, अगं तो ऋषिकेश आपली कंपनी बर्बाद करायला चाललाय आणि तो वाचवायला येणार नाहीये आपलं घर आणि कंपनी. आता घर म्हटल्यावर सुमित्राबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. घर? मग सारंग म्हणतो, हो, या कंपनी सोबत हे घर सुद्धा गहाणे आई. आता तो जेव्हा घर सुद्धा गहाणे म्हणतो तेव्हा त्याचा आवाज इतका घुमलेला दाखवला आणि सगळे पांढरे पिवळे दाखवलेत. आता नाना तर खूप संतापतात, काय असं ते त्यांच्या त्या भाषेमध्ये बोलायला लागतात. आता ऐश्वर्या घाबरते बर का, आणि सुमित्राबाईंच्या पायाखालची जमीन सरकलीये, घर गहाणे. आता ऐश्वर्या मनात विचार करते, या डिफेक्टिव्ह पीसचा मेंदू गंजलाय, या नानांसमोर बोलायची काय गरज होती. तसंही हा म्हातारा त्यांच्याच बाजूने, आता हा म्हातारा मोठा ड्रामा करणार. आता ऐश्वर्या मनात विचार करतच असते तेव्हा नाना असे थरथर कापत बोलताय, घर 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 कसं काय गहाण ठेवलं घर, असं त्यांना म्हणायचंय. सौमित्र आता नानांजवळ जात त्यांना म्हणतो, नाना शांत व्हा नाना. सुमित्राबाई आता एकदम खालीच बसल्यात. आता ही अवंतिका सुद्धा त्यांना सावरते. आता सौमित्र म्हणतो, तुम्ही त्रास करून घेऊ नका नाना. आणि आता त्याच्या आईजवळ येऊन म्हणतो, आई काही जरी घाण ठेवलं तरी काळजी करू नकोस, मी आणि अवंतिका आहोत ना, काहीच काळजी करू नकोस, आम्ही सगळं व्यवस्थित करू. सारंग उद्धटपणे म्हणतो, ओ वकील साहेब, तुमच्या मदतीची गरज नाहीये, आम्ही जे काही गहाण ठेवलंय ना ते आमचं आम्ही पाहून घेऊ. श्री आणि सौची स्पर्धा जिंकू आणि सगळं सोडवून घेऊ, आमचं आम्ही पाहून घेऊ, आलं का ध्यानात. पण आता बघा अवंतिका चिडते आणि म्हणते, कमाल आहे ना भाऊजी, हे तर असं झालं की स्वतःच आजारपण द्यायचं आणि स्वतःच औषध शोधायला जायचं. अवंतिका जेव्हा असं बोलते तेव्हा ऐश्वर्याला येतो राग. आता नाना मात्र जोरजोरात आरडाओरडा करायला लागतात. सौमित्र त्यांना शांत करायला जातो. साहजिक आहे ना प्रेक्षकांनो, या सारंगला थोडंही डोकं नाहीये. आता सौमित्र जरा समजवत असतो नानांना तेव्हा सारंग मोठ्या मोठ्याने ओरडत असतो, ओ वकील साहेब, एकदा सांगितलं ना तुमच्या मदतीची गरज नाहीये. मग सुमित्राबाई चिडतात आणि म्हणतात, काय रे बेअक्कल, तुला अक्कल नव्हती का घर गहाण ठेवताना, तुला घरातल्या मोठ्या मंडळींना विचारता नाही आलं का. अरे घर सर्वस्व आहे रे बाबा आमचं, आमचा अभिमान आहे, आमचा प्राण आहे. घर गहाण ठेवताना आम्ही काय मेलो होतो का रे, तुला विचारावं असं नाही वाटलं का आम्हाला. बरोबर आहे ना प्रेक्षकांनो यांचं. आता सौमित्राला तर एवढं टेन्शन आलंय, आता काय मूर्खाशी बोलणार प्रेक्षकांनो. आपण या मालिकेतल्या पात्राविषयी बोलतोय हे मात्र तितकंच खरं आहे. नाना तर मोठ्याने रडायलाच लागतात. आता सुमित्राबाई म्हणतात, तुला कसं कळलं नाही सारंग, अरे कोणाला शब्दभर सांगावं. मग आता सारंग बघा कसा उद्धट सारखा बोलायला लागतो. एवढं ऐकून एवढं समजून सवरून पण याचं डोकं खराबच आहे अजूनही. आता ऐश्वर्याकडे पाहतो आणि आता या सुमित्राबाईंना म्हणतो, काय गाई, तुला नक्की कशाचा राग आलाय. ऐश्वर्याचा सांगण्यावरनं मी जानकी वहिनीला घरी बोलवलं त्याचा राग आलाय का, मी घर गहाण ठेवलं तुला त्याचा राग आलाय.
आता सुमित्राबाई एकदम उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, तू हे जे काय बोलतोयस ना सारंग, तुझ्या या प्रत्येक शब्दाचा मला राग येतोय आता. अरे काय रे, आम्हाला विश्वासात न घेता तू हे घर गहाण टाकलंस? तुझी बुद्धी शाबूत आहे का? घर गहाण टाकताना आपल्या आई वडिलांना शब्दभर विचारावं, एवढं तुला आई वडिलांना विचारावं एवढं सुद्धा तुझ्या डोक्यात आलं नाही सारंग. आता सारंग म्हणतो, पर्याय नव्हता माझ्याकडे. आता नाना काहीतरी सांगायला जातात तेव्हा सुमित्राबाई ते जे बोलतायत ते सारंगला बोलतायत. नाना विचारत असतात, का नव्हता पर्याय? का आली ही वेळ आपल्यावर? का केलंस तू हे सगळं बाबा? आता बघा सारंग सगळं करून सवरून ऋषिकेशवर लोटतोय आणि म्हणतोय, कसा ही वेळ तुझ्या ऋषिकेशनेच आणली आहे आपल्यावर. आता असं बोलल्यावर सुमित्राबाई काय बोलणार बिचाऱ्या, त्या स्तब्धच झाल्यात. आजीबाई तर नुसत्या तमाशा बघत बसल्यात. आता सारंग मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतो, कळलं का? सगळं समजलं का तुम्हाला? लक्षात घ्या सगळेजण आता. ओ नाना, तुमच्या ऋषिकेशमुळे झालंय सगळं. आता नाना सारंगवर हात झटकतात वे वे करून. आणि आता सारंग पुढे म्हणतो, अहो नाना, त्यानेच आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या विरुद्ध भडकवलं. कंपनीत मिळणारं कमिशन त्यानं बंद करून टाकलं. एवढंच नाही, त्याने स्वतःचं नवीन ऍप सुरू केलंय आणि त्यामुळे आपल्या कंपनीचं किती मोठं नुकसान झालं माहितीये का तुम्हाला नाना? आता पुन्हा सुमित्राबाईंकडे जातो आणि म्हणतो, आई तुला माहितीये? अगं आपलं महत्वाचं कॉन्टॅक्ट त्याने रद्द करून टाकलं. अगं काय करणार होतो मी, सांग ना. त्या क्षणी मला जे योग्य वाटलं, जे पटलं ते मी केलं. आता बघा प्रेक्षकांनो, सारंग जेव्हा जेव्हा जे जे बोलतोय ना, त्याच्या प्रत्येक शब्दावर प्रत्येकाचे हावभाव बघा. सारंग म्हणतो, अगं आई, मी हे सगळं आपल्या कंपनीसाठी केलं ग, आणि तुम्हाला सगळ्यांना माझीच चूक वाटते. सारंग करूनच्या करून कांगावा करतोय बरं का. आता ऐश्वर्या बघा कशी करते, म्हणजे हे दोघं असं करतायत प्रेक्षकांनो, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते. बघा सारंग लगेच रडतो पडतो आणि म्हणतो, मला कोणी समजून घेत नाही या घरात. ऐश्वर्या लगेच म्हणते, सारंग, ओ सारंग, अहो मी आहे ना या घरात, मी घेते ना तुम्हाला समजून. अहो इथून पुढे सुद्धा मीच आहे या घरात तुम्हाला समजून घेणारी. तुम्ही शांत व्हा बरं सारंग, कशाला स्वतःला त्रास करून घेताय? सौमित्र आणि अवंतिका तर गंमतच बघताय ऐश्वर्याची. ऐश्वर्या आता सगळ्यांची लायकी काढत बोलते, यांना काय कळणार आहे सारंग? बाहेर किती कठोर कॉम्पिटिशन आहे, काय कळतं यांना सगळ्यांना? अहो माझ्या डॅडाने मदत केली नसती ना, तर इथवर आपण मजर पण मारली नसती. सारंग काय आपला बैलच आहे, जे आपला ऐश्वर्या बोलते त्याचा होला हो करतो. आणि म्हणतो कसा सारंग, खरं बोलताय ऐश्वर्या. ऐश्वर्याचं म्हणणं 100% खरं आहे. आता अवंतिका आणि सौमित्र दोघे नुसते एकमेकांकडे बघतात. सौमित्र तर मान हलवतो की सारंग कामातून गेला म्हणून. आता ऐश्वर्या पुढे म्हणते, अहो सारंग जाऊ द्या हो, आपण कोणाला सांगतोय, कोणाशी बोलतोय, आपली यांना काय कळणार आपण का असं वागतोय? मग आता सुमित्राबाई अगदी सुंदर वाक्य बोलतात, नाहीच कळणार आम्हाला तुमचं डोकं कुठं चाललंय ते. जेव्हा एकत्र कुटुंबात राहतात ना, तेव्हा एका माणसावर संकट नसतं येत, अख्ख्या कुटुंबावर संकट येत असतं. ऐश्वर्या आता तोंड वाकडं करते. नाना आता यांना दोघांना असं म्हणजे सुमित्राबाई जे बोलते ते ऐका असं खाणाखुणा करून सांगत असतात. सुमित्राबाई पुढे म्हणतात, तुम्हाला अकला नाहीये का? एका माणसाच्या चुकीमुळे सगळे अख्खेच्या अख्खे माणसं रस्त्यावर येणार आहे, आपला बिझनेस बुडणार आहे, म्हणून आपण रस्त्यावर येऊ. या मूर्ख भीतीपायी तू सगळ्यांना वेठीस धरलं, सगळ्यांना रस्त्यावर आणलं. मग ऐश्वर्या म्हणते, काय करणार होतो आई मग आम्ही? मोठं काहीतरी करायचंय तर सगळं हे स्टेबल करावंच लागतं. मुळात तुम्हाला कशाला सांगते मी, मला तेच कळत नाहीये. तुम्हाला काय कळतं याच्यातलं? तुम्हाला सगळं आयतं वायतं भेटतं घरामध्ये खाय प्यायला. किती उद्धट सारखी बोलते बघा ना ऐश्वर्या. आणि म्हणते कशी, समोरचे लोक एवढे दावपेच खेळताय तर त्यांना काही उत्तर द्यायचं नाहीये का? नुसतं हातावर हात धरून बसून राहायचं? काय आई, तुम्हाला काही समजत नाही. आता ऐश्वर्या जेव्हा असं बोलते ना, तर आजींना असं कसं तरी होतं. आजी नुसत्या मान खाली घालून घेतात. ऐश्वर्या म्हणते, हे बघा तुम्ही सगळेजण उगाचच इतका विचार करू नका. चांगलं वागून काहीही मिळणार नाहीये. चांगलं वागून ही स्पर्धा आम्ही जिंकू शकणार नाही, म्हणून आम्ही हे सगळं करतोय या घराला वाचवायला, आपल्या बिझनेसला वाचवायला. आणि काही काळजी करू नका, ही स्पर्धा आम्हीच जिंकू आणि घर आणि कंपनी सोडवून घेऊ. कशाला टेन्शन घेता एवढं? आता सुमित्राबाईंना असं वाटतंय ऐश्वर्याच्या एक कानाखाली मारावी. आता नाना त्यांच्या हातात असलेला रुमाल ऐश्वर्याच्या अंगावर जोरात फेकतात. आता लगेच सारंग ऐश्वर्याला बाजूला करतो. सगळेजण टेन्शन मध्ये आलेत. आता नाना पुढे काय करतील? नानांना तर असं वाटतंय त्यांच्या हातात काही असतं ना तर जोरात ऐश्वर्याला फेकून आणलं असतं त्यांनी आज. आता सौमित्र घाबरून जातो नानांचा अवतार बघून. नाना आता मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत सांगत असतात की या बाईला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा. आता सारंग लगेच म्हणतो, जाऊ द्या,
चला ऐश्वर्या इथून. आणि दोघंच्या दोघं नवरा बायको त्यांच्या बेडरूम मध्ये चालले जातात. नाना बिचारे कपाळावर हात मारतात की काय माझं नशीब. सुमित्राबाई म्हणत असतात, अहो अहो शांत व्हा. पण आता बघा प्रेक्षकांनो, काय तमाशा आहे. एका माणसाच्या मूर्खपणामुळे, म्हणजे असंही म्हणता येईल, एक बाई घरातली खराब निघाली तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं. तसं ह्या रणदिवे फॅमिलीच्या बाबतीत झालंय असं मला वाटतंय. आता आजीबाई मान खाली घालून उभ्या आहेत. सुमित्राबाई नाना दोघे बिचारे नुसते रडतायत आणि सौमित्र त्याच्या आईला आधार देतोय. सुमित्राबाई त्याच्या जवळ जाऊन खूप रडतात. यांच्यावर एवढी वाईट परिस्थिती आली आहे प्रेक्षकांनो की आता हे कोणाला सांगू सुद्धा शकत नाही की नेमकं झालंय तरी काय. आता पुढे बघत राहा. या ऋषिकेश आणि जानकी मध्ये सुद्धा भांडणं लागली आहेत. आता ऋषिकेश सकाळी त्याचं आवरतोय. ओवी म्हणत असते, आई माझं आवरलंय. आता ऋषिकेश चिडलेला बघून ही जानकी ओवीला खुणवत असते, तू पटकन चहा पी. आणि ऋषिकेशसाठी चहा घेऊन येते आणि बिस्किट घेऊन येते आणि म्हणते, ऋषिकेश प्लीज काहीतरी खाऊन घ्या ना. माझा राग जेवणावर काढू नका. अन्नावर का चिडचिड करताय. प्लीज 2 घास खाऊन घ्या. मग ओवी पण म्हणत असते, बाबा खा न हो, तुम्हाला एनर्जी लागेल आज दिवसभर. बिचारा चहा बिस्किटावर एनर्जी घेणार आहे का. पण असो. आता जानकी पुढे म्हणते सुद्धा त्याला, नाश्ता केलाय तोही खाऊन घ्या 2 घास. आता ऋषिकेश तरीही घेत नसतो. ओवीच्या सांगण्यावरनं तो 2 घास घेतो. आता चहा एक्सेप्ट करतो तो आणि चहा बिस्किट खात असतो. तेव्हा जानकी पुन्हा त्याला माफी मागायला लागते. ऋषिकेश आय एम व्हेरी सॉरी, काल जे काही झालं त्यासाठी. आता ऋषिकेशला येतो राग. तो बिचारा एकच बिस्किट खातो आणि ओवीला म्हणतो, ओवी तुमच्या दोघींचा आवरला असेल तर बाहेर येऊन उभं राहा, मला उशीर होतोय. असं म्हणून त्याने तो चहाचा कप सुद्धा तिथेच ठेवून दिलाय आणि तसंच चहा बिस्किट न खाता निघून गेलाय. उग 1 घास खाल्लाय त्याने नामधारी, नाट लागू नये म्हणून. तर बघा प्रेक्षकांनो, आता जानकी बिचारी टेन्शन मध्ये फुल. कारण ऋषिकेश इतका चिडलाय कारण झालंय तसंच. आता ठीक आहे, इथपर्यंत तर त्याने म्हणजे ठरवलं होतं की आता जाऊ द्या, राग सोडून देऊ. पुढे तो असं तो ठरवतो पण या दोघांचा अपमान अख्ख्या गावासमोर झालाय. म्हणजे यांनी दोघांनी लाच दिली ऐश्वर्याला, हे सगळ्या गावासमोर सांगण्यात आलंय. आता बघा पुढे कसं झालं ते. ओवी तिच्या आईला म्हणत असते, आई आता काय करायचं ग, बाबा तर अजून चिडलेलेच आहेत. जानकी म्हणते, अगं सकाळपासून प्रयत्न करते ना बेटा, ते बोलतच नाहीयेत. आता ओवी म्हणते, आई तू पुन्हा प्रयत्न कर भांडण मिटवण्याचा, नाहीतर आज ना अवघड होईल. आज कोऑर्डिनेशन राऊंड आहे बरं का, तुमच्या दोघांचं पॅचअप झालंच पाहिजे. आता जानकीला ते कळतंय, पण आता ऋषिकेशला कसं मनवणार ती, हे फार मोठं दिव्य आहे तिच्या पुढे. आता रणदिवेचं कुटुंब अख्खच्या अख्खं बिथरलंय अगदी पहिल्यापासून, यात शंकाच नाही. पण आता मात्र होत्याचं नव्हतं होणार आहे हे सुमित्राबाईंना कळतंय. आता बिचारे सकाळी उठून रडत बसल्यात. आता त्या हॉलमध्ये बसलेल्या असतात आणि त्यांना कालचे सारंगचे वाक्य आठवतात की किती बदललाय सारंग, खोटं बोललं तर काय होतं, मी घर गहाण ठेवलं, हे त्याचे वाक्य आठवत आहेत त्यांना. आणि त्या खूप अपसेट झाल्यात आणि एकट्याच रडत बसल्यात. स्पर्धेची सुरुवात होणार आहे त्यामुळे अवंतिका आणि सौमित्र दोघे आवरून खाली आलेत. आता सुमित्राबाईंची अवस्था या दोघांना कळतीये. ज्याला डोकं असतं ना प्रेक्षकांना, ज्याला जबाबदारी कळते त्याला त्रास होतो, हे तितकंच खरं आहे. आता हे बिचारे त्या सुमित्राबाईंच्या जवळ बसतात. सौमित्र म्हणतो, आई टेन्शन नको घेऊस. आता बघा तिकडनं ऐश्वर्या आणि सारंग सुद्धा येतात. आता सौमित्र म्हणत असतो, आई आम्ही स्पर्धेला निघालोय, आशीर्वाद दे ना. दोघेही जण नमस्कार करतात सुमित्राबाईंना. पण आता बघा या रडतच असतात बिचाऱ्या. आता अवंतिका त्यांचा हातात हात घेते आणि म्हणते, आई काल जे काही झालं ना त्याला. आता सौमित्र तिला खुणवतो की काही बोलू नको, मागे सारंग आणि ऐश्वर्या आहेत. आता सारंग आणि ऐश्वर्या असे मागे येऊन उभे राहतात. ऐश्वर्या 1 नंबरची उद्धट बाई आहे. आता बघा अवंतिका पुढे काहीच बोलत नाही, फक्त म्हणते, आई आम्ही येतो, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. सुमित्राबाई सारंगकडे बघून रडत असतात. तेव्हा सारंग त्यांच्या जवळ जाणार असतो त्यांचा आशीर्वाद घ्यायला, पण ऐश्वर्या त्याला जाऊ देत नाही आणि म्हणते, जाऊ द्या बरं सारंग, नको त्या गोष्टीत वेळ नका वाया घालू. आपल्याला आता स्पर्धेला जायचंय आणि वेळेत पोहोचावं लागेल, तिथे जायला उशीर होईल, चला बरं. असं म्हणून तिने लगेच सारंगला हात धरून नेलंय. आता सुमित्राबाई बिचाऱ्या रडत बसल्यात नशिबावर, काय करतील दुसरं. आता सारंग आणि ऐश्वर्या दोघे नमस्कार न करता निघून गेल्यामुळे सुमित्राबाईंना अजून वाईट वाटतंय. आणखीन वाईट वाटायचं काय शिल्लक आहे. असो, आता स्पर्धेला सुरुवात झालीये. अंशुमन अँकरिंग करतायत. चला तर मग श्री आणि सौ मुळशी स्पर्धा सुरू होत
या स्पर्धेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला या स्पर्धेची गंमत आणि एक छान गोष्ट सांगतो. आपली स्पर्धा प्रचंड व्हायरल झाली आहे बरं का. आपल्या स्पर्धेविषयी, स्पर्धकांविषयी प्रचंड चर्चा आहे. म्हणजे रस्त्यावर, गल्लोगल्ली सगळीकडे एकच चर्चा आहे, ही स्पर्धा कोण जिंकणार. त्यामुळे आपल्या स्पर्धेचा निकाल जबरदस्त लागणार या शंकाने जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता जानकी आणि ऋषिकेश तिथेच आहेत. अवंतिका, सौमित्र सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघा. आता पुढे बघा प्रेक्षकांनो काय होतं. जानकीशी अजूनही ऋषिकेश बोलतच नाहीये. आता पुढे अंशुमन म्हणतात, चला चला पुढचे आपली स्पर्धा काय राहणार हे तुम्हाला लगेच सांगतो. आता सगळेजण उत्सुक आहेत की पुढची कोणती स्पर्धा असणार आहे. आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ऐश्वर्याच्या कृपेमुळे की पाणी भरायची स्पर्धा आहे. या ड्रामातून त्या ड्रामात न सांडता पाणी भरायचंय. आता अंशुमन तेच सगळं पुन्हा पुन्हा सांगतात की तुम्हाला माहिती आहे का मंडळी, श्री बरोबर आणि सौ बरोबर एकत्र फेरी खेळायची आपल्याला पुढची. बरं, मला तुम्ही सगळ्यांनी सांगा की कोऑर्डिनेशन म्हणजे काय आहे. काय सांगाल? कालची आपली जिंकलेली जोडी ऋषिकेश जानकी, सांगा बरं कोऑर्डिनेशन म्हणजे काय. आता जानकी ऋषिकेशचं आधीच भांडण, ते कसलं काय बोलतायत. आता दोघेही गपचूप बसतात. तेव्हा अंशुमन म्हणतात, तुम्हाला माहित नाही, हरकत नाहीये, तुम्ही तर विनिंग कपल आहात. मला वाटलं तुम्हाला माहिती असेल. काही हरकत नाही, मी सांगतो ना, काळजी करू नका. कोऑर्डिनेशन म्हणजे काय असतं तर मित्रांनो, नवरा जेव्हा कामावर चाललेला असतो तेव्हा न विसरता बायको पटकन त्याच्या हातावर रुमाल ठेवते, डब्बा देते. म्हणजे न बोलता हे सगळं बायको करत असते. नवऱ्याच्या मनातलं ओळखून त्याला म्हणतात कोऑर्डिनेशन. आता एवढंच नाही, बायको जेव्हा स्वयंपाकघरात काम करते, पीठ मळते आणि तिचे हात पिठाने मळलेले असतात आणि तिची हळूच केसाची बट जेव्हा पुढे येते आणि नवरा ती अगदी प्रेमाने मागे सरकवतो, याला म्हणतात कोऑर्डिनेशन. आता हे थोडक्यात स्पर्धेचं प्रारूप आपल्याला सांगतात. आता पुढे बघा, श्री आणि सौ दोघांनीही एकमेकांच्या मनातलं ओळखायचं, तेही न बोलता. यालाच म्हणतात नवरा बायको मधलं कोऑर्डिनेशन. चला तर मग जोरदार टाळ्या वाजवायला विसरू नका. आणि आपल्या संसारात हेच कोऑर्डिनेशन महत्वाचं असतं बरं का ऋषिकेश, जानकी. लक्षात ठेवायचं, नवरा बायकोने एकमेकांना न सांगता, न सवरता हे कोऑर्डिनेशन सांभाळलं पाहिजे. बरं चला, आता फापट पसारा न मांडता मी स्पर्धेला सुरुवात करूयात. तर आपली आत्ताची फेरी आहे पाणी भरणं. आणि मग ते पुढे सांगतात की पाणी तुम्हाला भरायचंय, तेही न सांडता. आता बघा प्रेक्षकांनो, सगळेजण खूप एक्सायटेड आहेत, उत्सुक आहेत फेरीसाठी. आता जानकी तिथे पुन्हा ऋषिकेशशी संवाद साधायचा प्रयत्न करते. ऋषिकेश, अहो बोला ना माझ्याशी. आता सारंग लगेच ऐश्वर्याला खुणवतो बरं का. बघा बघा त्या दोघांमध्ये कशी भांडणं लागलीये म्हणून. हा थोडासा बिंडोक एका प्रेक्षकांनो, याचा भाऊ भांडतोय, भाऊजही भांडते याच्यामुळे, तर याला आनंद होतोय. किती ऐश्वर्याच्या इन्फ्लुएन्स खाली आहे हा बघा ना. आता बघा, इकडे अवंतिका आणि सौमित्राला बिचाऱ्यांना टेन्शन आलेलं असतं की पुढे काय होईल. जानकी ऋषिकेशशी पुन्हा संवाद साधायचा प्रयत्न करते. तिथे ऐका ना ऋषिकेश, बोला ना माझ्याशी, प्लीज बोला. पण ऋषिकेश काही बोले ना. जानकी म्हणते, ऐका ना, पाणी भरायची स्पर्धा आहे, आपल्याला एकत्र मिळून खेळायची आहे ही स्पर्धा. जानकी आता ऋषिकेशचा हात हातात घेते तेव्हा ऋषिकेश तो हात झटकतो. त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगला फार आनंद होतो. पण बिचारी सौमित्र आणि अवंतिका यामुळे टेन्शन मध्ये आहेत. पण आता पुढे बघा, ऐश्वर्या मनात विचार करते, काय बँड वाजवलाय मी या राजा राणीचा. भांडा भांडा, कीप इट अप. आज बॅक टू बॅक दोन्हीही जोडी हरणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा आता तुम्ही हरणार. आज तुम्ही पहिले याल, पण तेही शेवटून. ऐश्वर्याचा कॉन्फिडन्स फुल जोरावर आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला माझा रिव्ह्यू ऐकायला आवडतो ना, मग एखादा लाईक आवर्जून करा. माझ्या मेहनतीला जरा फळ मिळतं तुमच्या या एका लाईकमुळे. आणि चॅनल सबस्क्राईब करा, त्यामुळे आपली फॅमिली सुद्धा मोठी होते. छान वाटतं प्रेक्षकांनो, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा हक्काने तुम्हाला सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला मिळतात, हो की नाही. आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले रिव्ह्यूज एन्जॉय करा. तर पुढे बघा, अंशुमननी इथे आता सांगितलंय की तुमच्या कोऑर्डिनेशननी तुम्ही हे पाणी भरायचे आणि सांडू द्यायचं नाहीये. आणि जजेस हे सगळं नोट डाऊन करतील आणि नंतर ठरवतील की विजेती जोडी कुठली आहे. आता पुढे बघा, जानकीला असं वाटतं की पुन्हा एकदा ऋषिकेशला मनवावं.
आता जानकी पुन्हा स्पर्धेच्या आधी म्हणते, ऋषिकेश प्लीज बोला ना. बघा आता स्पर्धेला सुरुवात होणार आहे, आपण काहीतरी स्ट्रॅटर्जी प्लॅन करूया का ऋषिकेश? कारण बघा ना, आता स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला ना म्हणजे स्वतः म्हणजे एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन ठेवावं लागेल ऋषिकेश. चला ना काहीतरी प्लॅन करूया. पण आता ऋषिकेश खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, कसली स्ट्रॅटर्जी आणि कसला प्लॅन? मला तुझ्यासोबत बोलायचंच नाहीये जानकी. मला ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे पहिले गुण गमवावे लागलेत, तुझ्या मूर्खपणामुळे. काहीही होणार नाही आता प्लॅन वगैरे करून. आता जानकी त्याला तरी पण समजवते, असं का बोलता ऋषिकेश? सगळं चांगलं होणार आहे, विश्वास ठेवा ना माझ्यावर. पण आता ऋषिकेश चिडून म्हणतो, विश्वास? जाऊ दे ग, तेवढा शब्द सोडून बोल. आता जानकी खूप दुःखी झालीये बिचारी. तरी सुद्धा जानकी होप सोडत नाही आणि म्हणते, असं नका ना हो बोलू ऋषिकेश, का तोडून बोलताय? आणि माझी चूक मी मान्य करते ना, प्लीज बोला माझ्याशी. अहो मला खरंच पश्चाताप होतोय जे काही झालंय ना त्यासाठी. पण ऋषिकेश अशी चिडू नका, माझ्याच मूर्खपणामुळे एक गुण आपला गेलाय मला कळतंय. जे झालं ते मी बदलू नाही शकत आहे, पण आता जे होणार आहे ते तर मी बदलू शकते ना ऋषिकेश. प्लीज ऋषिकेश, अहो भांडू नका. अहो तुमची साथ लागणार ना मला हे सगळं बदलायला. आपण दोघं मिळून हे सगळं बदलू शकतो ऋषिकेश. जानकी पूर्ण एफर्ट देऊन ऋषिकेशला मनवतीये, पण ऋषिकेशचा राग कमी झाला असतो बरं का. पण काय होतं बघा, जानकी आता पुढे म्हणते, आपण नेहमी म्हणतो की नाही ऋषिकेश, हात नाही छोडना, साथ नाही छोडना. आज वेळ आली ना ऋषिकेश ती. अहो असं काय करताय? हा राऊंड धरून अजून 5 राऊंड आहेत ऋषिकेश. त्यातला प्रत्येक राऊंड आपण जिंकू शकू, आपण सगळे गुण मिळवू ऋषिकेश. पण आपण एकत्र ठरवलं तर होईल की नाही हे सांगा ना ऋषिकेश, बोला ना माझ्याशी काहीतरी. आता ऋषिकेश ऑलमोस्ट म्हणजे त्याचा राग सोडणारच असतो. पण आता जानकी पुन्हा त्याला समजवत असते, मनातला राग काढा न, बोला न. कुठल्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाही सांगा बरं? होतात ना सगळ्यामध्ये भांडणं. मी तर म्हणते जे भांडत नाहीत ना ते नवरा बायकोच नाही, हो की नाही ऋषिकेश? बोला ना माझ्याशी. जानकी खूप गोड बोलून समजवते त्याला. पण आता बघा, जानकी म्हणते, असं काय करताय ऋषिकेश? आपल्याला एकत्र होऊन स्पर्धा जिंकायची आहे. प्लीज ऋषिकेश प्लीज. भांडणं तर होत राहतील ना आपल्यामध्ये, पण ही वेळ येईल का? प्रेम कायम असलं पाहिजे ना आपल्यामध्ये. प्लीज ऋषिकेश. हो ना, खरं सांगते ना मी. आता ऋषिकेश तिच्याकडे बघून हसतो बरं का. त्याने राग सोडलेला असतो. पण तेवढ्यात आता स्पर्धकांचे जे काही निकाल आहेत ना, मागचे निकाल, ते मुद्दाम समोर जाहीरपणे सांगितले जात आहेत. आता ते अंशुमन पुढे म्हणतात, अरे एक जरा खेदपूर्वक गोष्ट मी सगळ्यांना इथे सांगू इच्छितो. बघा मंडळी लक्ष द्या, आता मी काय सांगतोय हे बघा. मागची जी विनिंग जोडी होती त्यांनी जरा इथे स्पर्धेचे नियम मोडलेत. या दोघांनी म्हणजे जानकी आणि ऋषिकेशनी सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे ह्यांना लाच देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे ह्या दोघांचे मागच्या फेरीतले गुण ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे ह्यांना देण्यात येतोय. 1 पॉइंट ह्यांचा कट करून सारंग आणि ऐश्वर्याला दिलाय. आता हे सगळं गावात जाहीरपणे सांगितल्यामुळे सगळीकडे चर्चेला उधाण आलंय. अरे बापरे, जानकी आणि ऋषिकेश असेल. आता पुढे हे अंशुमन म्हणतात, हे बघा हे उघडपणे सांगायचा उद्देश एवढाच आहे, स्पर्धा आहे, चिटिंग करू नका, फेअर खेळा, नाही तर स्पर्धेतून बाद करण्यात येईल. म्हणजे आता जानकी आणि ऋषिकेशचा अगदी उघडपणे अपमान झालाय. मग लगेच ऐश्वर्या उठून उभी राहते आणि म्हणते, बरोबर बोलला तर तुम्ही. अहो आयुष्यात चिटिंग करून पुढे जाताच येत नाही बघा. आणि पुढे आता लोक चर्चा करायला लागतात. बाप रे, मला तर वाटलं म्हणजे दुसरे जे कपल आहेत ना ते चर्चा करतात, जानकी आणि ऋषिकेश तर मेहनत करून जिंकताय हा खेळ, पण नाही हे दोघं तर चिटिंग करतायत. आता सगळीकडून ऋषिकेश जानकीचा अपमान होतोय. त्यामुळे जानकी आणखीन खजील झाली आणि ऋषिकेश तर अरे बाप रे बाप, त्याला तर आता निमित्तच हवं होतं जानकीवर आणखीन चिडण्यासाठी. तर पुढे बघा काय घडलंय. अवंतिका आणि सौमित्रला फार वाईट वाटतंय. आता सगळे लोक म्हणत असतात, हे बेमानी करून खेळतायत, असं तसं. स्पर्धेला सुरुवात झालीये, सगळे स्पर्धक एका लाईन मध्ये उभे आहेत आणि सगळेजण असे जानकी आणि ऋषिकेशला बोलतात. त्यामुळे ऋषिकेश आणखीन डिस्टर्ब झालाय हे जानकीला दिसतंय आणि हा भाग संपवला बाबा. आणि अशा प्रकारे ऋषिकेश जानकीचा 1 मार्क ऐश्वर्या आणि सारंगला मिळालाय. त्यामुळे ऋषिकेश आणखीन चिडतो आणि प्रेक्षकांनो हा भाग इथेच संपतो. आता पुढच्या भागामध्ये पाणी भरताना ऋषिकेश जानकीला धक्का मारतो, म्हणजे ऍक्च्युली चुकून लागतो, पण रागाने कुठलंही काम फिसकटतच हे तितकंच खरं आहे. त्यामुळे जानकी पडायला येते. आता जानकी जेव्हा पडते तेव्हा ऋषिकेश तिला सावरतो हेही तितकंच खरं आहे. बघूयात आता पुढे जानकी आणि
ऋषिकेश मधलं कोऑर्डिनेशन परत येईल का आणि ऋषिकेश जानकी ही स्पर्धा जिंकतील की हारतील हे बघणं पुढे औत्सुक्याचं ठरलेलं आहे. एपिसोड आणि मालिका सध्या जोरावर आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. आणि हो, आपला TTMचा रिव्ह्यू कधी येतोय याची मी आतुरतेने वाट बघते, त्यामुळे रिव्ह्यू आला की लगेच तुमच्या पुढे सादर होईल. थोडीशी कळ करा, कारण तिकडनंच एपिसोड आलेला नाहीये, त्यामुळे मी काहीच करू शकत नाहीये. तर प्रेक्षकांनो, हा रिव्ह्यू आधी दिलाय वेळ वाया जाऊ नये म्हणून. कसा वाटला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे TTMचा रिव्ह्यू आला तर तोही तुम्हाला दिसेल. धन्यवाद.